नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी प्रणिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. गोव्यात सत्ता स्थापनेसाठी भाजपचे मनोहर पर्रीकर यांना राज्यपालांचं निमंत्रण. बहुमत सिद्ध करण्यासाठी शपथविधीनंतर 15 दिवसांची मुदत. मणिपूर विधिमंडळाच्या नेतृत्वाची निवड करण्यासाठी भाजपच्या नवनिर्वाचित सदस्यांची आज बैठक. काँग्रेस पक्षाचे कॅप्टन अमरिंदर सिंग घेणार येत्या 16 मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ. भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाच्या निवडीचे सर्वाधिकार पक्षाध्यक्ष अमित शहा यांना बहाल. रंगांची उधळण करणाऱ्या धुळवड आणि रंगपंचमीच्या निमित्तानं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दिल्या जनतेला शुभेच्छा. आणि उत्तरेत शीतलहर तर राज्यात महाबळेश्वर इथं आज 0°C तापमानाची नोंद. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर गोव्याचे नवे मुख्यमंत्री असतील असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि गोव्याचे प्रभारी नितीन गडकरी यांनी काल जाहीर केलं. पणजी इथं मनोहर पर्रीकर, मगोपाचे सुदीन ढवळीकर, गोवा फॉरवर्ड ब्लॉकचे विजय सरदेसाई यांच्यासह झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत गडकरी यांनी ही घोषणा केली. राज्याचा विकास करणारं स्थिर सरकार देऊ असं आश्वासन मनोहर पर्रीकर यांनी दिलं. पक्षातर्फे काल सत्ता स्थापनेसाठी दावा करण्यात आला. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी मनोहर पर्रीकर यांना शपथ घेतल्यानंतर 15 दिवसात बहुमत सिद्ध करायला सांगितलं आहे. तत्पूर्वी काल संध्याकाळी गोवा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पर्रीकर यांच्या नावाचा प्रस्ताव संमत करण्यात आला. मणिपूर विधानसभेतील भाजपच्या विजयी लोकप्रतिनिधींची आज बैठक होणार असून त्यात विधिमंडळ नेतेपदाची निवड करण्यात येणार आहे. राज्यात भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केला असून भाजपचे प्रभारी राम माधव यांनी 31 आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्र राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांना सादर केलं आहे. सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या 21 आमदारांसह एनपीएफ, एनपीपी तसंच एलजेपी आमदारांचा पाठिंबा असल्याचंही राम माधव यांनी सांगितलं. 60 जागांपैकी काँग्रेसला 28 तर भाजपला 21 जागा मिळाल्या आहेत. विद्यमान मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांची निवड काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत करण्यात आली. मणिपूर विधानसभेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्यानं त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सत्ता मिळण्यासाठी जुळवाजुळव सुरू झाली आहे. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येकी एका आमदारानं भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे मणिपूर विधानसभेत भाजपचं संख्याबळ 32 झालं आहे. पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून कॅप्टन अमरिंदर सिंग येत्या 16 मार्चला शपथ घेणार आहेत. अमरिंदर सिंग यांची काल काँग्रेस विधिमंडळ दलाचे नेते म्हणून एकमतानं निवड झाली. त्यानंतर त्यांनी नवं सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेतली. दरम्यान पंजाबचे राज्यपाल व्हीपी सिंग बडनोर यांनी काल पंजाब विधानसभा विसर्जित करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी काल राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. पंजाब विधानसभा निवडणुकीत शिरोमणी अकाली दल भाजप युतीचा पराभव करून तब्बल 10 वर्षांनंतर काँग्रेसला सत्ता मिळाली आहे. विधानसभेच्या 117 जागांपैकी काँग्रेस पक्षानं 77 जागा जिंकल्यानंतर अकाली भाजपा युतीला केवळ 18 जागाच जिंकता आल्या. पदार्पणातच आपनं 20 जागा जिंकत पंजाबमध्ये दुसरं स्थान मिळवलं आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांसाठीच्या नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठीचे सर्वाधिकार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना देण्यात आले आहेत. या तीनही राज्यांसाठीच्या मुख्यमंत्रीपदाची निवड करण्यासाठी 3 स्वतंत्र निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशसाठी नेतृत्वाची निवड करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू आणि पक्षाचे महासचिव भूपेंद्र यादव यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व निरीक्षक राज्यांमधल्या नवनियुक्त लोकप्रतिनिधींशी चर्चा करतील आणि आपला अहवाल पक्षाध्यक्षांना सादर करतील, अशी माहिती काल केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना दिली. काल झालेल्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीसह पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. 5 राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मिळालेला अभूतपूर्व विजय म्हणजे नव्या भारताच्या निर्मितीची सुरुवात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मिळालेली सत्ता म्हणजे जनसेवेची संधी आहे असंही ते म्हणाले.
ते काल नवी दिल्लीत भाजप मुख्यालयात विजयोत्सव कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्यानंतरचे सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान असल्याचं भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितलं. भाजपला मिळालेला विजय पक्षाच्या धोरणांचा विजय असल्याचं ते म्हणाले. तत्पूर्वी पंतप्रधानांच्या उपस्थितीत विजयोत्सव रॅली काढण्यात आली. आनंद, दुःख, निराशा, मनाची उभारी अशा मानवी मनाच्या अनेक छटा असतात. विविध भावभावनांची उधळण म्हणजे मानवी मन. निराशेला झटकून आपले सण पुन्हा मनाला उभारी देणारे आहेत. रंगपंचमी हा त्यापैकीच एक. आज होळीचा दुसरा दिवस धुळवड म्हणून साजरा करतात. आजपासूनच वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. जीवनातल्या समस्या, दुःख विसरण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आनंदानं बंधुभाव, एकता जपत धुळवड उत्साहात साजरी केली जाते. होळीनिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हामिद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. होळी हा रंगांची उधळण करणारा सण. हा सण पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा केला जातोय. सण उत्सव साजरे करताना सामाजिक भान जपण्याचा संदेश देत मुंबईतले ज्येष्ठ नागरिक होळी साजरी करत आहेत. या संदर्भात आमच्या प्रतिनिधी मीनल माळी यांनी दिलेला हा वृत्तांत. त्याचा आनंद वाटतो. त्याच्यामुळे ही होळी सगळ्यात ज्येष्ठ ठरली जाते आणि सकाळी 7 वाजता सगळे हजर होतात. गुलाल आणि फुलांच्या पाकळ्या, पाण्याची नाही. पाण्याची होळी खेळतच नाही आम्ही. घरी जरी गेलो तरी नाही. फक्त इकडे सकाळी 7 वाजता येतो. महाराष्ट्रासह गोव्यातही आज रंगपंचमी मोठ्या धामधुमीत साजरी करण्यात येते. त्याबाबत थेट गोव्याहून अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार. रंगाने माखलेले आहे. लोक इकडे मोठ्या प्रमाणात होळीचा उत्सव साजरा करतात. आपण सध्या पणजीमध्ये आहोत आणि इकडे कालच एक मोठी घटना घडली. ती म्हणजे राज्यामध्ये पुन्हा एकदा मनोहर पर्रीकर जे आहेत मुख्यमंत्री म्हणून येतात आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे गोवेकरांचा आनंद जो आहे तो जास्त द्विगुणित झालेला आहे. आणि त्यामुळे आपण ते बघू शकतो गोव्यात संपूर्णपणे आज ठिकठिकाणी ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक पद्धतीने होळी खेळलीच जाते. पण त्याचबरोबर नव्या तरुणाईला आकर्षित करण्यासाठी डीजेचा आणि इत्यादी साधनांचा देखील वापर केला जातो. तसाच एक प्रकार पणजीमध्ये देखील घडला. देखील पणजीमध्ये सर्वात महत्वाचा आणि सर्वात फेमस होळी साजरा असतो म्हणजे शिमगोत्सव असतो. तो देखील मोठ्या उत्साहाने काल रात्री आज सकाळी देखील मोठ्या प्रमाणात शिमगोत्सव साजरा करण्यात गोव्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये अनेक गोवेकर त्याचबरोबर जे अनेक पर्यटक इकडे आले कारण 2 ते 3 दिवस सुट्टी आल्या कारणामुळे गोव्यात पर्यटकांची गर्दी वाढली आणि त्याच्यामुळे या शिमगोत्सवाला अजूनच बहार मिळाली. त्याच्यामध्ये एक गोड बातमी म्हणजे गोवेकरांना मिळाली म्हणजे मनोहर पर्रीकरांची. आणि त्याच्यामुळे आजचा जो एकूण होळीचा जो रंग आहे तो जास्त द्विगुणित झालेला दिसायला आपला येतो. दुसरी महत्वाची गोष्ट ती अशी सांगता येईल की ज्या प्रकारे सध्याचीच घडामोड आहे की अशी बातमी बीजेपीच्या गुटातून येते की उद्या जे आहेत मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्र्यांची पदाची सूत्र हाती घेतील. अजून तशा प्रकारचं कन्फर्मेशन बीजेपीकडून अथवा ऑफिशियली आलं नाही. पण ही जी बातमी आपल्याला मिळाली त्यामुळे कुठे ना कुठे गोवेकर अजूनच आनंदित झालेले आहेत. कारण की त्यांना सांगितलं गव्हर्नर यांनी बीजेपीला आणि मनोहर पर्रीकरांना सांगितलं की त्यांना त्यांची मेजॉरिटी जी आहे ती हाऊसमध्ये 15 दिवसाच्या पर्यंत त्यांना ते प्रूव्ह करायचे. आणि त्याच्यामुळे सध्या गोव्याचं जे राजकारण आहे ते खूप ढवळून निघाले गेले आणि त्याचमुळे लवकरात लवकर मोर्चे बांधणी करण्याची देखील गरज आहे. याची देखील बीजेपीला महत्वाची गरज वाटते. त्याच्यामुळे कुठे ना कुठे मग ते एमजीपी असेल त्याचप्रकारे गोवा फॉरवर्ड असेल किंवा इंडिपेंडेंट असतील प्रत्येकाला त्यांनी आपल्या जवळ केलं आहे. मोर्चे बांधणी करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि येत्या
काही दिवसांमध्ये गोव्यामध्ये बीजेपी सरकारी मनोहर पर्रीकरांच्या मुख्यमंत्रीपदाखाली नेतृत्वाखाली आणि त्याच्यामुळे यावेळीची होळी ही फार आनंददायी गोव्यावासियांना ठरलेली आहे आणि त्याच्यामुळेचा आनंद आपण त्या शेअरवर बघू शकता. प्रणिका, धन्यवाद शिशिर, तू दिलेल्या माहितीबद्दल. तुलाही होळीच्या खूप शुभेच्छा. समाजातल्या दुष्ट प्रवृत्तींचं दहन करण्यासाठी होलिकोत्सव साजरा केला जातोय. परस्परांमधला भेदभाव, द्वेष विसरून रंगांची उधळण केली जाते. पण होळीसाठी झाडांची केली जाणारी कत्तल आणि रंगपंचमीसाठी वापरले जाणारे रासायनिक रंग यामुळे पर्यावरणाचं नुकसान होतं. सण साजरा करताना पर्यावरणाचं नुकसान होऊ नये यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजेत. होळी दहनासाठी निरुपयोगी झाडांच्या छोट्या फांद्या, पालापाचोळा वापरावा आणि प्रदूषणविरहित होळी साजरी करावी. रंगपंचमीसाठी पर्यावरणपूरक रंगांचा वापर करावा. शक्यतो कोरडी होळी खेळावी, जेणेकरून पाण्याचा अपव्ययही रोखता येईल. सामाजिक भान जपत समाजोपयोगी उपक्रम राबवूनही होळीचा आनंद लुटता येऊ शकतो. यवतमाळ जिल्ह्यात गोंड, कोलाम, परधान, तथ, आंध हे आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात वास्तव्याला असून पूर्वी संपूर्णतः नैसर्गिक झाडपाल्यापासून तयार केलेल्या रंगांचा वापर सर्वत्र केला जायचा. आजही खेड्यापाड्यात खास करून आदिवासी बांधव नैसर्गिक रंगच वापरतात. जंगलात मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या पळस वृक्षाला या महिन्यात लाल, केशरी, पिवळ्या रंगांची मनमोहक फुलं बहरलेली असतात. इतर साऱ्या वृक्षांची पानगळ झालेली असताना पळस मात्र आपलं लक्ष वेधून घेतो. याच पळस फुलांचा आदिवासी बांधव उत्कृष्ट रंग तयार करतात. त्याला आपण इको फ्रेंडली रंग म्हणू शकतो. कोणताही खर्च नसलेल्या या इको फ्रेंडली रंगांपासून शरीराला कसलीच इजा होत नाही. मनुष्याच्या मनातील विकारांना नष्ट करून जीवनात आनंदाची उधळण करायला शिकवणारा सण म्हणजे होळी. फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवशी संध्याकाळी सर्वत्र होळीचं पूजन करून होळी पेटवतात आणि दुष्ट प्रवृत्ती आणि संकटांचं दहन व्हावं यासाठी प्रार्थना केली जाते. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून वसंतोत्सवाला प्रारंभ होतो. विविध रंगांची उधळण करून धुलीवंदनानं या वसंतोत्सवाचं स्वागत केलं जातं. कोकणातल्या शिमगोत्सवाला मात्र काही दिवस आधीच सुरुवात झाली आहे. या सणासाठी कोकणात चाकरमानी मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. ढोल ताशांच्या गजरात प्रत्येक गावातल्या ग्रामदेवतेच्या पालखीचं पूजन घरोघरी होत आहे. शिमगोत्सवानिमित्त बाजारपेठाही सजल्या असून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. वाशिम इथं पर्यावरणपूरक होळी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी वाशिम इथल्या स्मशानभूमीत स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आणि तंबाखू, सिगारेट आदींची होळी करून पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यातल्या सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबा यात्रा महोत्सवाची सुरुवात नारळाच्या होळीनं झाली. दरवर्षी होळीच्या दिवशी हाजी अब्दुल रहमान अर्थात सैलानी बाबा यांच्या दर्ग्यावर चादर चढवल्यानंतर नारळाच्या होळीची विधिवत पूजा करून होळी पेटवली जाते. 5 दिवस चालणाऱ्या या यात्रेचा समारोप संदल काढून होतो. होळी सणानिमित्त बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव साकर्शा इथं इसाई माता संस्थानच्या वतीनं राज्यस्तरीय बंजारा होळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवात राज्यभरातील बंजारा समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून बंजारा समाजाचं पारंपरिक लेंगी नृत्य सादर केलं. गावोगावच्या तांड्यांनी इथं एकत्र येऊन दरवर्षीप्रमाणे पारंपरिक होळी साजरी केली. या नृत्यात सहभागी झालेले स्त्री पुरुष हे बंजारा समाजाच्या पारंपरिक वेशभूषेत नटले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तुरीचे बाजारभाव निम्म्यापेक्षा कमी झाल्यानं तूर उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत आला आहे. शासनानं नाफेडमार्फत सुरू केलेल्या तूर खरेदी केंद्रांवरही शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या निषेधार्थ आज वाशिम जिल्ह्यात मालेगाव इथं शेतकऱ्यांनी तूर जाळून होळी साजरी केली. आज आम्ही होळीनिमित्त तुरी जाळल्या कारण असं की बाबांनो आमच्या जिल्ह्यातील सर्वत्र नाफेड बंद आहे. आमच्या जिल्ह्यातील नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातले नाफेड सुद्धा बंद आहेत. आमचे शेतकरी मायबाप त्या नाफेडमध्ये झोपलेले आहेत आणि म्हणून आम्ही आज याचा निषेध म्हणून या सरकारचा तुरी जाळून आम्ही होळी साजरी केलेली आहे.
गेल्या वर्षी 10,000पर्यंत गेलेले तुरीचे बाजारभाव कोसळून 4,500 रुपयांपर्यंत कोसळल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक अंदाजपत्रक कोलमडलं आहे. नाफेडची खरेदी केंद्रही विविध कारणांनी बंद असल्यानं शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून आर्थिक पिळवणूक होत आहे. या परिस्थितीचा निषेध म्हणून शेतकऱ्यांनी ही होळी पेटवली आहे. नाफेडनं खरेदी केलेल्या मालाचे पैसे वेळेवर मिळत नसल्यानंही शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. बचत खात्यातून पैसे काढण्यासाठीचे निर्बंध आजपासून समाप्त झाले आहेत. सर्व प्रकारचे बँक खातेधारक आपल्या खात्यातून हवी तेवढी रक्कम काढू शकतील. आतापर्यंत बचत खात्यातून पैसे काढण्याची साप्ताहिक मर्यादा 50,000 रुपये एवढी होती. विमुद्रीकरणानंतर बँक खात्यातून पैसे काढण्यावर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध घातले होते. टप्प्याटप्प्यानं हे निर्बंध शिथिल करण्यात आले. म्हैसाळ गर्भपात प्रकरणी पोलिसांनी काल सांगली जिल्ह्यातल्या शिरढोण इथल्या एजंट संदीप जाधव आणि कर्नाटकातल्या कागवाड इथल्या वीरगोंडा उर्फ बंडू गोमटे यांना अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 11 झाली आहे. हवामान. हिमाचल प्रदेशात थंडीची लाट कायम असून सरासरी किमान तापमानात 5 ते 11 अंश सेल्सिअस घट झाली आहे. या थंडीमुळे अनेक ठिकाणी पाणी गोठलं असून पाण्याचे पाईप फुटण्याच्या घटना घडल्या आहेत. सिमला आणि मनालीत 0 ते 3 अंश सेल्सिअस एवढी तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातही मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा तापमानात घट दिसून आली आहे. महाबळेश्वर इथं आज सकाळी 0 तापमानाची नोंद झाली आहे. कडाक्याच्या थंडीमुळे वेण्णा लेक, स्मृतिवन परिसरात दवबिंदू गोठले आहेत. सलग 3 दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर इथं आलेले पर्यटक थंडीचा आनंद लुटत आहेत. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी येत्या 2 दिवसात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गोव्यात सत्ता स्थापनेसाठी भाजपचे मनोहर पर्रीकर यांना राज्यपालांचं निमंत्रण. बहुमत सिद्ध करण्यासाठी शपथविधीनंतर 15 दिवसांची मुदत. मणिपूर विधिमंडळाच्या नेतृत्वाची निवड करण्यासाठी भाजपच्या नवनिर्वाचित सदस्यांची आज बैठक. काँग्रेस पक्षाचे कॅप्टन अमरिंदर सिंग घेणार येत्या 16 मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ. भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाच्या निवडीचे सर्वाधिकार पक्षाध्यक्ष अमित शहा यांना बहाल. रंगांची उधळण करणाऱ्या धुळवड आणि रंगपंचमीच्या निमित्तानं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दिल्या जनतेला शुभेच्छा. आणि उत्तरेत शीतलहर तर राज्यात महाबळेश्वर इथं आज 0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.